नमस्कार आणि शुभ सकाळ मंडळी. पहाटेचे 5 वाजलेले आहेत. आधी गॅस पुसून घेतला, मग रोजच्याप्रमाणे गरम पाणी घेतलं, मग ब्रश करून छानसा चहा केला. चहा छान उकळतोय पहा. चहा घेऊन मग झाडझूड करायला सुरुवात केली. रात्री बरंचसं आवरून ठेवल्यामुळे कचरा काही जास्त निघत नाही आणि आपल्यालाही बरं पडतं. त्याच्यामुळे रात्रीच बरीचशी कामं उरकून होतात माझी. सकाळी परत ड्युटीला जायचं असतं, त्याच्यामुळे मग ड्युटीला जायच्या आधी सगळीच कामं छान हातावेगळी करावी लागतात. तर बाहेरचं झाडून घेते आहे. छान सडा टाकून मग छान रांगोळी छोटीशी काढते आहे. माझी आई नेहमी म्हणायची, दारात छोटी का होईना रांगोळी असायलाच हवी. रांगोळी म्हणजे समृद्धी, संपन्नता आणि संस्कृतीचं प्रतीक. एकीकडे रांगोळी सुरू असताना मुलाला उठवण्यासाठी आवाज देणं सुरूच आहे. छोटीशी चूक झाली होती रांगोळीमध्ये, पण ती व्यवस्थित करून आता परत रांगोळी सुरुवात केली आहे. तुम्ही पाहताय रांगोळी छोटीशीच आहे, पण दाराला छान शोभा येते आहे. छान त्याच्यावर हळद कुंकू टाकलं आहे रांगोळीवर. आज मला 2 भाज्या करायच्या होत्या, एक ढेमशाची आणि एक बटाट्याच्या काचऱ्या मुलाच्या डब्यासाठी. इथे कांदा उभा चिरून घेतला आहे, मिरची चिरून घेतली आहे आणि बटाट्याच्या बारीक काचऱ्या करून घेतलेल्या आहेत. कढई ठेवून त्याच्यात तेलाची फोडणी करून छान मिरची, कढीपत्ता आणि कांदा टाकून छान परतवून घेतलं आहे. एका बाजूला तुम्ही बघताय खिडकीतून छानसा प्रकाश दिसतो आहे, छानशी पहाट झालेली आहे. त्याच्यामुळे माझ्या खिडकीतनं सुंदर असा व्ह्यू दिसत असतो नेहमी. त्याच्यामुळे स्वयंपाक करताना मन माझं नेहमी प्रसन्न असतं. चिमण्यांचे आवाज येत असतात, कोकिळेचा आवाज येत असतो. हळद टाकून घेतली आहे. आता बटाटे टाकले आहेत. मीठ टाकून त्याच्यावर झाकण ठेवलं आहे आणि झाकणामध्ये थोडं पाणी टाकून ठेवलं आहे आणि गॅस मंद करून भाजी छान त्याच्यावर शिजू देते आहे. दुसरीकडे हे सुरू असताना ढेमसे चिरून घेते आहे. कोणी ढेमसा म्हणतं, कोणी दिलपसंद म्हणतं, तर कोणी टिंडे म्हणतं. छान कवळे कवळे ढेमसे मिळाले होते. एकीकडे मुलाचं आंघोळीसाठी पाणी लावलेलं आहे. बटाट्याच्या काचऱ्या तयार आहेत. छान त्याच्यावर कोथिंबीर घातली आहे. त्याच्यावर कोथिंबीर घालून छान आता बाजूला दुसऱ्या भांड्यात काढून ठेवली आहे आणि त्याच कढईमध्ये तेल टाकून, फोडणी टाकून, कांदा टोमॅटो टाकून ढेमसे टाकलेले आहेत. हळद, तिखट, मसाला आणि मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यात मी मसुराची डाळ टाकली आहे धुवून. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चना डाळ किंवा मुगाची डाळ टाकू शकता. झाकण टाकलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून भाजी छान शिजू दिलेली आहे. माझी भाजी किंवा माझा स्वयंपाक किंवा माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. पुढेही छान छान असेच व्हिडिओ घेऊन येणार आहे. तोपर्यंत
धन्यवाद.